आणि ही चूक मित्रांनो जर तुमच्याकडनं घडली तर तुमचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बर्बाद झालं असंच तुम्ही समजा, कारण ह्यामुळे ट्रान्समिशन ओव्हरहॉल करावं लागतं. मित्रांनो, सध्याचं हॉरिबल ट्रॅफिक सिच्युएशन, रस्त्यांची अवस्था, खूप मोठे मोठे ट्रॅफिक जॅम्स, ह्या सगळ्याला कंटाळून आपल्यातली बरीच लोक आता ऑटोमॅटिक गाड्यांकडे वळायला लागलेली आहेत. आणि खरोखरच मित्रांनो, हा एक खूप स्मार्ट चॉईस आहे. याच्यावरती नुकताच आपण हा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. पण ऑटोमॅटिक गाडी घेतल्यानंतर माहीत नसल्यामुळे अनावधानाने तुमच्याकडनं अशा अनेक छोट्या छोट्या किंवा काही मोठ्या चुका होऊ शकतात की जेणेकरून तुमचं लाखोंचं नुकसान होतं. तर ह्या चुका आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुमच्याकडे ड्रायव्हर जर असेल आणि तो ऑटोमॅटिक गाडी चालवत असेल तर त्यालाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून थांबवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. मंडळी, पहिली चूक जी बरीच लोक करतात कॉमनली ती म्हणजे गाडी जेव्हा आपण एका जागी थांबवलेली असते तेव्हा गाडी ड्राईव्ह मोडला ठेवून देतात. तुम्ही बघू शकता आता आपण गाडी थांबवलेली आहे आणि गाडी ड्राईव्ह मोडला आहे आणि अशा कंडिशनमध्ये ते लोक ब्रेक पॅडल दाबून ठेवतात. गाडी पुढे जाऊ नये म्हणून ब्रेक पॅडल दाबून ठेवतात. तर हे आपल्याला कधीही करायचं नाहीये. तर मित्रांनो, ही चूक आपल्याला कधीही करायची नाहीये, कारण जेव्हा आपण गाडी एका ठिकाणी थांबवलेली असते तेव्हा गाडीत कोणीतरी कदाचित बसू शकतं, उतरू शकतं आणि ते कोणीतरी बसत असताना किंवा उतरत असताना जर आपला चुकून जरी ब्रेकवरचा पाय निघाला तर गाडी एकदम फोर्सफुली पुढे जाते. किंवा आमच्या सोबत एक घडलेला एक किस्सा सांगतो मित्रांनो. आमचे एक ड्रायव्हर होते, ते गाडी बिल्डिंगच्या बाहेर काढत होते रिव्हर्स गिअरमध्ये आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं की दार बिल्डिंगचं पूर्ण नीट उघडलेलं नाहीये, म्हणून त्यांनी गाडी आणि थांबवली, ब्रेक प्रेस करून ठेवलेला होता आणि दार उघडायला, बिल्डिंगचं दार उघडायला म्हणून ते पटकन गाडीच्या बाहेर उतरले आणि गाडी रिव्हर्समध्येच होती. गाडी एकदम मागे यायला लागली, थोडीशी मार्जिन होती त्याच्यामुळे ते पटकन गाडीत बसले आणि गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गाडी मागच्या भिंतीला धडकलेली होती. मित्रांनो, हा अपघात घडलेला आहे आमच्यासोबत आणि असेच गंभीर अपघात होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला ही चूक कायम टाळायची. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की गाडी न्यूट्रल मध्ये आहे. आपण थोडेसे चढावरती थांबलेलो आहोत, त्यामुळे मी ब्रेकचा पाय काढल्यानंतर गाडी आपोआप मागे जायला लागणार आहे. आणि बरेच वर्ष मॅन्युअल गाडी चालवल्यामुळे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की गाडी मोशन मध्ये असतानाच पटकन ड्राईव्हला घ्यायची आणि पुढे न्यायची, म्हणजे गाडी मोशन मध्ये असताना गिअर मोड बदलायचा. मित्रांनो, गाडी मोशन मध्ये असताना अशा प्रकारे जर तुम्ही गिअर मोड चेंज केलात तर खूप गंभीर नुकसान तुमच्या ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचं होऊ शकतं. कारण ट्रान्समिशनचे जे गिअर्स असतात ऑटोमॅटिक गिअरचे, ते फ्रिक्शनच्या प्रिन्सिपलवरती चालतात आणि एकदम वाढीव फ्रिक्शन झाल्यामुळे ते एकमेकांमध्ये लॉक होऊ शकतात. त्यांची झीज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते किंवा वर्स्ट केसमध्ये तुमचा ट्रान्समिशनचा जो कंट्रोलर आहे तो फेल होण्याची शक्यता असते. तर गाडी मोशनमध्ये असताना आपल्याला गिअर मोड कधीच बदलायचा नाहीये. पूर्ण स्पीड 0 करायचा आहे, पूर्ण गाडी स्टँडस्टिलला आणायची आहे आणि मगच मित्रांनो कधीही ट्रान्समिशनचा मोड म्हणजे PRND जो कुठला तुम्ही कराल तो चेंज करायचा आहे. मित्रांनो, आता आपण उतारावरनं गाडी चालवतोय. गाडी आता ड्राईव्ह मोडमध्ये आहे आणि काही अतिशहाणी लोक पेट्रोल वाचवण्यासाठी न्यूट्रलमध्ये अशीच गाडी उतारावरती चालवतात. तर ही चूक तर आपल्याला मित्रांनो कधीच करायची नाहीये. अशा प्रकारे तुम्ही उतारावरती न्यूट्रलमध्ये गाडी सोडून पेट्रोलचे काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न कराल, पण लाखो रुपयांचं नुकसान तुमचं करून घ्याल. कारण असं होतं की एखाद्या वेळेला उतार संपतो किंवा आपल्याला अचानक काहीतरी पॉवर लावायची गरज पडते, म्हणून चालू गाडीमध्ये मोशनमध्ये असलेल्या गाडीला आपण ड्राईव्ह मोडमध्ये सिलेक्ट करतो. आता तुमचा कंट्रोलर जो आहे तो स्पीडच्या हिशोबाने योग्य गिअर सिलेक्ट तर करणार आहे, पण ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका असा असतो की ट्रान्समिशनवरती लोड खूप येतं. कारण तुम्ही अचानक कुठला तरी पुढचा गिअर कंट्रोलर सिलेक्ट करतो, त्याच्यामुळे घर्षण वाढतं, ट्रान्समिशन लॉक होण्याची शक्यता असते, कंट्रोलर मॅल फंक्शन होण्याची शक्यता असते, गाडी ज्या गिअरमध्ये आहे त्याच गिअरमध्ये अडकून राहते, गाडी बंद पडते किंवा ट्रान्समिशन मित्रांनो फेल होण्याची सुद्धा एक खूप मोठी शक्यता असते. तर हे आपल्याला कधीही करायचं नाहीये. मॅन्युअल गाडी जशी तुम्ही न्यूट्रल मोडवरती न्यूट्रल गिअरमध्ये ठेवून उतारावरनं सोडून देता तेही अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं याला कोस्टिंग असं म्हणतात. तर अशा प्रकारचं कोस्टिंग करणं कुठल्याही प्रकारच्या गाडीमध्ये चुकीचंच आहे, कारण तुमच्या गाडीवरती कुठलाही कंट्रोल राहत नाही, इंजिनचा कंट्रोल जो असतो तो. पण ऑटोमॅटिक गाडीमध्ये तर हे मित्रांनो कधीच तुम्ही करू नका. मित्रांनो, एक चूक आपल्याला ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये सर्वात महत्वाची चूक ही आपल्याला जी टाळायची आहे
ती म्हणजे गिअर बॉक्समध्ये, ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये चुकून सुद्धा पाण्याचा एक थेंब सुद्धा जाऊन द्यायचा नाहीये. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यावरती साचलेलं असतं आणि थोडंसं खोल पाणी असून सुद्धा आपण गाडी त्याच्यामध्ये घालतो, किंवा अनेक अनऑथोराइज्ड गॅरेजेस जे असतात ती प्रेशर वॉशिंग करतात. म्हणजे तुमचं इंजिन चे सगळे कंपोनंट्स किंवा अंडर बॉडी साफ करण्यासाठी खूप हाय प्रेशरने पाणी मारतात. तर अशा कंडिशनमध्ये ते पाणी गिअरबॉक्समध्ये जाण्याची शक्यता असते. आणि ही चूक मित्रांनो जर तुमच्याकडनं घडली तर तुमचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बर्बाद झालं असंच तुम्ही समजा. कारण ह्यामुळे ट्रान्समिशन ओव्हरहॉल करावं लागतं. म्हणजे थोडक्यात नवीनच ट्रान्समिशन तुम्हाला टाकावं लागतं आणि लाखोंचा खर्च येतो. कारण एकदा पाणी शिरल्यानंतर ट्रान्समिशन फ्लुइड बरोबर ते रिॲक्ट करतं आणि पूर्ण गिअरबॉक्स जॅम होऊन जाते. खूप मोठ्या कष्टाने ते आपल्याला रिकव्हर करता येते, पण त्याला सुद्धा तुम्हाला खर्च येईल. आणि नॉर्मली हे कुठल्याही इन्शुरन्समध्ये सुद्धा कव्हर होत नाही आणि वॉरंटीमध्ये सुद्धा कव्हर होणार नाही. कारण हा प्युअरली तुमच्या निग्लिजन्समुळे झालेली ही गोष्ट असते. त्यामुळे वॉरंटी मिळत नाही, इन्शुरन्सचा क्लेमही करायला त्रास होतो. तर हे आपल्याला कधीही करायचं नाही मित्रांनो, एखादी ऑटोमॅटिक गाडी जेव्हा पी ला तुम्ही शिफ्ट करता किंवा पार्किंगच्या मोडला जेव्हा शिफ्ट करता, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की पी म्हणजे एक गिअरच आहे. तर मित्रांनो, हे खरं नाहीये. पार्क मोडला जेव्हा आपण गिअर मोड सिलेक्ट करतो तेव्हा ऍक्च्युली ट्रान्समिशनमध्ये एक लॉक इन पिन इन्सर्ट केली जाते, जी तुमच्या गिअर्सची मुवमेंट थांबवते. म्हणजे गाडी जेव्हा तुम्ही पार्क केलेली असते तेव्हा ते गिअर्स एकमेकांवरती हलू नयेत आणि त्याच्यात पार्किंगच्या दरम्यान घर्षण कुठल्याही प्रकारचं होऊ नये, फ्रिक्शन कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून हा मोड दिलेला असतो. पण चुकीच्या पद्धतीने बरेच लोक असं करतात की गाडी एका जागी थांबवण्यासाठी त्याचा वापर करतात. तर ते आपल्याला कधी करायचं नाहीये. गाडी पुढे किंवा मागे चढावरती किंवा उतारावरती जाऊ नये ह्याच्यासाठी कायमच आपल्याला आपला हँडब्रेक लावायचा आहे. जरी आपण पार्किंग मोडमध्ये ठेवलेली असली गाडी, जरी गाडी हलत नसली तरी आपल्याला शिवाय हँडब्रेक लावायचा आहे किंवा फुट ब्रेक लावायचा आहे. मित्रांनो, अजून एक चूक बरेच लोक जी ऑटोमॅटिक गाडी चालवताना करतात ती म्हणजे जास्त वेळासाठी जरी तुम्ही गाडी एका ठिकाणी थांबवलेली असेल, उदाहरणार्थ एखाद्या सिग्नलला किंवा एखाद्या ट्रॅफिक जॅममध्ये तुम्ही अडकलेले असाल आणि बऱ्याच वेळासाठी तुम्ही एकाच जागी थांबलेले आहात, तर अशा केसमध्ये गाडी ड्राईव्ह मोडला ठेवतात आणि ब्रेक दाबून ठेवतात. तर हे आपल्याला मित्रांनो कधी करायचं नाहीये. याचं कारण असं आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ब्रेक दाबून ठेवता आणि गाडी मात्र ड्राईव्ह मोडला असते तेव्हा गिअर्स पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, इंजिन पॉवर लावत असतं आणि ब्रेकवरती एक तर त्याचं प्रेशर येतं, ते इंजिनची पॉवर रोखण्याचं जे प्रेशर येते, आणि दुसरी गोष्ट तुमच्या गिअर्सची सुद्धा झीज होत असते. कारण मायन्यूट लेवलला ते गिअर्स एकमेकांमध्ये इंटरलॉक जरी झालेले असले तरी हलत असतात. तर ही आपल्याला कधीही करायचं नाही. दुसरं कारण म्हणजे तुमचं ट्रान्समिशन फ्लुइड जे आहे किंवा ट्रान्समिशन ऑइल आहे ते गरम व्हायला लागतं आणि गाडी गरम होऊन बंद पडू शकते. म्हणजे तुमची गिअरबॉक्स जी आहे ती गरम झाल्यामुळे गाडी बंद पडू शकते. तर आपल्याला असं जर कधी थांबायची वेळ आली, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही थांबणार असाल तर कायम आपल्याला असं करायचे की गिअर न्यूट्रलमध्ये तरी करायचं आहे, नाहीतर पार्क मोडला ठेवून हँडब्रेक लावून ठेवायचा आहे. पार्क मोडला सुद्धा गाडी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधीही आपल्याला गाडी पार्क मोडला होल्ड करून ठेवायची नाहीये. ब्रेकच्या साहाय्यानेच आपल्याला ती थांबवलेली ठेवायची आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा. तुमच्या ह्या संदर्भातल्या कुठल्याही शंका असतील तर त्या कॉमेंट्समध्ये पोस्ट करा. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.